ट्रेन मध्ये हे सगळे भांडणं का करत आहे? सो हेमलोजी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. हे आपल्या रावेचं स्टेशन. आज आपण जाणार आहे जळगाव. तितक्यातच 120च्या स्पीडनं आली भाऊ आपली रेल्वे. हे सर्व भांडणं यामुळे करत होते की तो भाऊ या मावशीला सामान ठेवू देत नव्हता. तितक्यातच आपण पोहोचलो भुसावळ. मग तितक्यातच यांना बघितलं. हे कोण आहे नक्की कमेंट करून सांगा. हे आपलं जळगाव स्टेशन. मग बसले ऑटोत निघाले हॉस्टेल करता. हे आपलं हॉस्टेल आणि हे आपले मित्र. मस्तपैकी कपडे किपडे बदलवले, बेड गिट सेट केला आणि आले बाहेर येत तशीच का पाहतो आपले भाई लोक क्रिकेट खेळत होते. हे आपले दोन भाऊ बसले होते आणि यांचं तर वेगळंच काहीतरी चालू होतं. आणि ह्या भावांना काय झालं होतं काय माहित. असं तुमच्याकडे बी होते का? नक्की कमेंट करून सांगा की खेळणं कमी ना आर्ग्युमेंट जास्त. त्यांना म्हटलं तुम्ही तिकडे भांडणच करा, मी तुमचे मोबाईल घेऊन चाललो. मग काय एवढा एक तसे सगळे चालले रूमवर. भाऊनं आज शतक मारला. भाऊने डायरेक्ट खांद्यावर उचलून घेतलं. आणि हे बाय छोटंसं कुत्र हॉस्टेलमध्ये कसं काय. इथे रूम मध्ये आपले सगळे भाऊ बसलेले होते. आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. ट्रेन मध्ये हे सगळे भांडणं का करत आहे? सो हेमलोजी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. हे आपल्या रावेचं स्टेशन. आज आपण जाणार आहे जळगाव. तितक्यातच 120च्या स्पीडनं आली भाऊ आपली रेल्वे. हे सर्व भांडणं यामुळे करत होते की तो भाऊ या मावशीला सामान ठेवू देत नव्हता. तितक्यातच आपण पोहोचलो भुसावळ. मग तितक्यातच यांना बघितलं. हे कोण आहे नक्की कमेंट करून सांगा. हे आपलं जळगाव स्टेशन. मग बसले ऑटोत निघाले हॉस्टेल करता. हे आपलं हॉस्टेल आणि हे आपले मित्र. मस्तपैकी कपडे किपडे बदलवले, बेड गिट सेट केला आणि आले बाहेर येत तशीच का पाहतो आपले भाई लोक क्रिकेट खेळत होते. हे आपले दोन भाऊ बसले होते आणि यांचं तर वेगळंच काहीतरी चालू होतं. आणि ह्या भावांना काय झालं होतं काय माहित. असं तुमच्याकडे बी होते का? नक्की कमेंट करून सांगा की खेळणं कमी ना आर्ग्युमेंट जास्त. त्यांना म्हटलं तुम्ही तिकडे भांडणच करा, मी तुमचे मोबाईल घेऊन चाललो. मग काय एवढा एक तसे सगळे चालले रूमवर. भाऊनं आज शतक मारला. भाऊने डायरेक्ट खांद्यावर उचलून घेतलं. आणि हे बाय छोटंसं कुत्र हॉस्टेलमध्ये कसं काय. इथे रूम मध्ये आपले सगळे भाऊ बसलेले होते. आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.